पेण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयातील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट दिनेश जनार्दन पाटील याला 10,000 रुपयाची लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकानं सापळा रचून रंगेहात अटक केली आहे। यामधील तक्रारदार आणि त्यांचा मित्र याच्या विरोधात पेण पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याचं दोषारोप पत्र या न्यायालयात दाखल आहे। या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तक्रारदार आणि त्यांचा मित्र यांनी न्यायालयात डिस्चार्ज अर्ज दाखल केलाय। त्या अर्जावरील सरकारी अभियोक्ता यांचं म्हणणं सादर केल्याबाबत आणि त्याकरता मदत करण्याकरता तसंच तक्रारदार यांनी मोबाईल CDR, SDR आणि टॉवर लोकेशनचा अहवाल मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात मदत देण्याकरता तसंच आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करण्याकरता प्रत्येकी 5,000 रुपयाचे एकूण 10,000 रुपयांची मागणी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट दिनेश जनार्दन पाटील यांनी केली असल्याची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 3 डिसेंबर रोजी करण्यात आली होती। या तक्रारीच्या पडताळणी करताना तक्रारदार यांच्याकडून 10,000 रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम ॲडव्होकेट दिनेश जनार्दन पाटील हा न्यायालयात स्वीकारणार असल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार बुधवारी पेण न्यायालयात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून मागणी केल्याप्रमाणे 10,000 रुपये स्वीकारताना ॲडव्होकेट दिनेश जनार्दन पाटील याला रंगेहात पकडण्यात आलं। दरम्यान या प्रकाराने वकील क्षेत्रात खळबळ माजली होती। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।